मागच्या प्रॉपर्टीचं आणि याचं रिलेशन कसं आहे. प्रॉपर्टी नंबर याच्याकडे जाऊ, 2 मिनटं थांबा. नंबर 4, ठीक आहे. 4 मध्ये बघा आपण काय बघतोय, लक्ष द्या सगळे. 3 पर्यंत आपण बघितलं होतं आधी. नंबर 4 एकदा बघू. नंबर 4 मध्ये त्यांनी काय सांगितलंय, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, बरोबर आहे. तर ते काय ए टू सी सी टू बी, म्हणजे मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं की समजा ए टू बी पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल तर त्याचं आन्सर कसं भेटेल. समजा मध्ये कुठे सी असेल तर इथून इथपर्यंत इंटिग्रेशन घेतलं आणि इथून इथपर्यंत घेतलं, ह्या दोघांची ॲडिशन केली, इट इज इक्विव्हॅलंट टू ए टू बी डिरेक्टली. आलं लक्षात. मग ए टू बी पर्यंत इंटिग्रेशन घेत आहे म्हणजे ए टू सी सी टू बी असा मिनिंग आहे. ओके, तर यामध्ये बघा काय होतं आहे, लक्ष द्या. ओके, यामध्ये बघा काय आहे की कन्सिडर आर एच एस. आर एच एसचा पार्ट घेतला, जो आर एच एस आहे तो घेतला, ए टू सी सी टू बी असा. एफ ऑफ एक्स डी एक्स, एफ ऑफ एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय होतं, जी ऑफ एक्स प्लस सी, जी ऑफ एक्स प्लस सी द कॉन्स्टंट. समजा सीला तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल इथं लिहायला तर तुम्ही के म्हणा वाटलं असतं, कारण आपण ऑलरेडी सी कन्सिडर करतोय ना, तर इथं के म्हणूया, काही फरक नाही पडत. एकदा बघा अप्पर लिमिट टाकला सी, एकदा टाकला लोअर लिमिट मायनस, हा के के कॅन्सल होणार आहे आपल्याला माहिती आहे. सिमिलरली आलं इथं प्लस आहे, एकदा अप्पर लिमिट एकदा, तर जी ऑफ सी कॅन्सल, उरलं कोण, जी ऑफ बी मायनस. आणि हे कोणाचे आन्सर आलं होतं याच्या आधी आपण बघितलंय ना, कोणाचं आन्सर आलेलं आहे, हे आन्सर कोणाचं आलेलं आहे याच्या आधी. हे बघा याचं इंटिग्रेशन, हे बघा इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, याचं जी ऑफ एक्स प्लस सी, इथं बी टाकला एकदा ए टाकला, त्याचं होतं ते विच इज एल एच एस. तो काय आहे, एल एच एस. कळालं. प्रॉपर्टी नंबर 4 ही, मग ही तुम्हाला ॲज इट इज लिहावं लागेल. त्यानंतर बघा आपण पुढची ही जी काय प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन आलेलं आहे, ठीक आहे. तर सबस्टिट्यूशन असल्यामुळे मी वाटलंच तर तुम्हाला परत एकदा ही व्यवस्थित इथून एक्सप्लेन करतो. बघा एकदा बघूयात आपण. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, त्याला तुम्ही कसं लिहू शकतात, ए टू बी तसंच, एफ ऑफ हे जे लिमिट्स आहे त्यांची ॲडिशन, या दोघांच्या लिमिटची काय आहे मायनस एक्स, ही साईन मायनस झाली, ही साईन काय झाली मायनस, यात काय अडचण आहे, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पहिले कन्सिडर करायचं आर एच एस. लेट इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, याला मानूया इक्वेशन 1, ठीक आहे. ओके, त्यानंतर पुट ही जी आतली व्हॅल्यू आहे ए प्लस बी मायनस एक्स इज इक्वल टू, त्याला मानायचं टी, जे बाय सबस्टिट्यूशन आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलंय तसंच. इथे काय करू आपण, देअर फोर एक्स, हा मायनस एक्स तिकडे गेला, टी इकडे आला, ए प्लस बी मायनस टी, डिफरन्शिएशन घेतलं, इथे उरणार डी एक्स, हे कॉन्स्टंट त्याचं 0, याचं उरणार मायनस डी टी. जसं बाय सबस्टिट्यूशन आपण डेफिनाइट इंटिग्रलमध्ये यूज करतो, बाय सबस्टिट्यूशन आपण जर आपण डेफिनाइट इंटिग्रलमध्ये यूज केलं तर त्याचे लिमिट चेंज होतात. काय चेंज होतात, हा तुमचा ए आणि बी काय होणार आहे, चेंज होणार आहे. काय होणार आहे, चेंज होणार आहे. आलं लक्षात. तर ते कसं चेंज होतं बघा, एक्स टेंड्स टू ए ॲट दॅट टाइम, इथं शेजारी लिहूया, टी टेंड्स टू काय, एक्स टेंड्स टू बी, तर टी टेंड्स टू काय. हे बघा एक्सची व्हॅल्यू ए टू बी चालली आहे, त्याला टीची व्हॅल्यू काय जाणार आहे. एकदा समजा एक्स टेंड्स टू ए, ए कडे चाललाय, जे मानलेलं आहे त्याच्यामध्ये ए टाकला, ए ए कॅन्सल, बी ची व्हॅल्यू काय भेटणार, बी भेटणार, ठीक आहे. नंतर इथे जर तुम्ही एक्स टेंड्स टू बी, शेवटी बी ला जाणार, इथं बी टाकलं, बी बी कॅन्सल, टी टेंड्स टू, यात काय अडचण आहे तुम्हाला, समजलंय. ओके,
देअरफॉर इक्वेशन 1 काय होणार आहे, आर एच एस इक्वल टू इंटिग्रेशन. बघा ए टू बीच्या ऐवजी काय होणार, बी टू एफ ऑफ टी, आणि ही टर्म काय झाली मायनस डी टी, कारण डी एक्सची व्हॅल्यू काय आली मायनस डी टी. मायनस साईन बाहेर काढू आपण, मायनस इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ टी डी टी. हा आर एच एस आहे. नेक्स्ट पेजवरती जाऊया आपण. Therefore RHS is equal to मायनस जी साईन होती ती मर्ज करू आपण, पी टू एच्या ऐवजी काय करू, ए टू बी करूया, एफ ऑफ टी डी टी. यात काय अडचण आहे, हे बघा मायनस साईन मर्ज केली, लिमिट चेंज होता, बी टू एच्या ऐवजी काय होणार, ए टू बी होणार. ठीक आहे. इतर रिझन पण देऊन टाकायचं, सिन्स इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ एक्स. ही आपण प्रॉपर्टी आधी बघितली, तुमच्या पेजवर शेजारी मावत नसेल तर खाली लिहा. ठीक आहे. विच इज इक्वल टू, याला परत काय करणार, इंटिग्रेशन ए टू बी, मी याला लिहितो एफ ऑफ एक्स डी एक्स. ही पण आपली प्रॉपर्टी काय, सिन्स इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इट इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेरिएबल एफ ऑफ टी डी टी. एक्सच्या जागेवर तुम्ही टी लिहू शकतात, त्याच्या जागेवर एक्स लिहू शकतात, त्याच्या जागेवर के लिहू शकतात, त्याच्या जागेवर वाय लिहू शकतात, काही पण कोणता पण व्हेरिएबल घ्या, डझंट मॅटर. ठीक आहे. मग इथं टीच्या जागेवर आपण परत काय घेतला, एक्स. काय घेतला, एक्स. विच इज इक्वल टू एल एच एस. आर एच एस इज इक्वल टू एल एच एस. अवघड आहे का, ओके. इथपर्यंत कळालं. मग याच्यावरचं फक्त आपण काय करू, जे काही एक्झाम्पल आहे बुकमध्ये दिलेलं त्यांनी प्रॉपर्टीच्या शेजारी ते बघून घेऊया. बघा एक्झाम्पल काय दिलंय ते बघतो मी. इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स पाय बाय 6 टू पाय बाय 3 इज इक्वल टू, बघा प्रॉपर्टीनुसार काय होतं, फंक्शन कसा येणार आहे, साइन स्क्वेअर कुठून तर कुठपर्यंत रे, पाय बाय 6 टू पाय बाय, आतमधली व्हॅल्यू ह्या दोघांची ॲडिशन आहे, पाय बाय 6 पाय बाय 3. एक्स काय होणार आहे विथ रिस्पेक्ट टू, याला इक्वेशन 1 मानू आधीच्याला, याचा आन्सर स्टार्ट केला आहे. विच इज इक्वल टू इंटिग्रेशन पाय बाय 6 पाय बाय 3 हे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ॲडिशन. आता साइन ऑफ 90 मायनस थिटा कॉस ऑफ थिटा. ठीक आहे. मग याचं काय होणार, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन स्क्वेअर म्हणून कॉस स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. इक्वेशन नंबर काय म्हणू याला आपण आय मानूया, आणि लेट आय इज इक्वल टू धिस टर्म. इंटिग्रेशन सॉल्व करण्याची मेथडच आहे ना, त्याला आपण आय मानतो. फ्रॉम पाय बाय 6 टू पाय बाय 3. अडचण आहे याच्यात काही, यात काय अडचण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडिंग सॉल्व करूया इक्वेशन 1 and 2.
प्रॉपर्टी अप्लाय करून झाले बघा. इथे अप्लाय केलंय दिस प्लस दिस, इथं अप्लाय केलंय. सॉल्व कसं होणार आहे बघा. लेफ्ट साईड ॲड करू आपण. 1 आणि 2. 1ला इकडे आय, इकडे लेफ्टला आय. आय प्लस आय इथे काय होणार लेफ्टला. 1 हे 2 हे यांची राईट RHS वाली ॲड होणार. इंटिग्रेशन π/6 to π/3 sin square x dx. इंटिग्रेशन π/6 to π/3 cos square x dx. मग इथे आपण बघूया. 2i इज इक्वल टू एकच इंटिग्रेशन π/6 to π/3 sin square x प्लस cos square x विथ रिस्पेक्ट टू. लिमिट सेम आहे, एकच इंटिग्रेशन साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर असं होणार. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती भेटणार 1. LHS विसरू नका. 2i इंटिग्रेशन π/6 to π/1 dx. 1चं इंटिग्रेशन काय असतं कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं केचं kx प्लस सी. इथं आपण सी लिहित नाही, फक्त कॉन्स्टंट इथं 1 आहे त्याचं काय येणार एक्स. लिमिट तर आहे तसं π/6 टू एकदा टाकू आपण π/3 अप्पर लिमिट मायनस एकदा टाकू 60 मधून 30 गेले 30 उरले π/6. दिस इज द आन्सर. बरोबर आहे. एकदा अप्पर लिमिट टाकलं मायनस एकदा लोअर लिमिट झालं नाही. हा 2i हा काय आहे तुम्हाला आय पाहिजे. आय इज इक्वल टू 2 खाली गेल्यावर दिस विल बी π/, हे त्याचं काय आलं आन्सर. याच्यामध्ये कुठं एक्स टी वगैरे काही दिसतोय का काहीच नाही. समजलं मला काय म्हणायचं आहे. तसं याच्यामध्ये काही नाही आहे लक्षात घ्या. ओके ठीक आहे. तर मग इथून ते इथपर्यंत सगळं तुम्ही लिहून काढा. प्रॉपर्टी नंबर 4 प्रॉपर्टी नंबर 5 हे बघा 4 5 5 इथे संपली आणि 5 वरचं हे एक्झाम्पल त्याचा आन्सर इथे मिळालं. ठीक आहे चला लिहून काढा हे.